मित्रांनो, हा माझा 67वा व्हिडिओ आहे. त्याच्यात मी काही छोट्या छोट्या टिप्स दिले आहेत. तर बघूया आपण काय आहे ते. कोरड्या खोकल्यावर ओवा प्रभावी. कोरड्या खोकल्यावर ओवा हा प्रभावी आहे. कसा ते बघूया. ओव्याचा वापर मसाल्यामध्ये होतोच, उपचारामध्येही होतो. जर खोकला येत असेल तर कोरड्या खोकल्यामध्ये ओव्याचे चूर्ण विड्याच्या पानात मिसळून चोखावे, आराम मिळतो. व्हेरी गुड. जर हातापायांना कंप येत असेल तर ओव्याचे सरबत घ्या. व्हेरी गुड. एका पातळ कपड्यात ओवा बांधून त्याची पुरचुंडी तयार करा. ही पुरचुंडी हातावर चोळून वास घेण्याने खोकला नाहीसा होतो. छान. पुढे बघूया. वनस्पतीमध्ये तुळशीला जास्तीत जास्त महत्व आहे. का ते बघूया. उचकी थांबत नसेल तर त्यावर तुळशीचा रस व मध यांचे मिश्रण थोडे थोडे चाटल्याने फायदा होतो. छान. दमट हवामान असणाऱ्या प्रदेशात प्रत्येक घरात तुळस असावी. बापरे. सकाळी उपाशी पेटी तुळशीची 2-3 पाने खाल्ल्याने स्मरणशक्ती वाढते. व्हेरी गुड. दमा, खोकला, कफ यासाठी तुळशीचा काढा घेतात. भूक लागत नसेल, जिभेवर पांढरा थर साठला असेल तर तुळशीची पाने चावून खाल्ल्याने किंवा मधासमोर तुळशीचा रस घेतल्याने फायदा होतो. छान. पोट दुखत असेल तर लिंबाचा रस व तुळशीचा रस घेतल्यास उपयोग होतो. छान. आता एक महत्वाचं आणखीन एक आहे, बघूया. फुफ्फुसामध्ये पाणी का साठते ते बघूया. फुफ्फुसामध्ये पाणी साठण्याचा आजार मुलांमध्ये अधिक प्रमाणात आढळतो. यामध्ये फुफ्फुस आणि त्यांना झाकणारा पडदा यांच्यामध्ये पाणी भरते. यास प्लुरिसी असे म्हणतात. फुफ्फुसामध्ये पाणी भरण्याच्या स्थितीत श्वास थांबून थांबून सुरू राहतो. ताप येतो. श्वास घेताना छातीमध्ये वेदना सुरू होतात. सर्दी त्रास देते. पावसाळ्यामध्ये वेदना होतात. फासळ्यामध्ये वेदना होतात. म्हणजे बरगड्या असतात त्या फासळ्या म्हणतात त्यांना. बरगड्यामध्ये वेदना होतात. त्याचबरोबर खोकलाही येतो. फुफ्फुसामध्ये कोणत्याही कारणामुळे सूज येते आणि थंडी वाजते. असे काही प्रकार आहेत ते. फुफ्फुसामध्ये पाणी जर साठले तर अशा गोष्टी होऊ शकतात. तर हे थोडी माहिती मी तुम्हाला दिलेली आहे आणि आजचा आपला व्हिडिओ संपलेला आहे. जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंटही करा. नमस्कार. जय हिंद.